हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 4 आणि 28 तारीख आहे आज. आना येणारच होती, रिझर्वेशन केलेलं होतं तिने, म्हणजे 27ला बसणार होती, 28ला इथे येणार होती. तर मग तिचा फोन आला की मम्मा नाही जमणार माझं, कारण तिचा इंटरव्ह्यू वगैरे होता म्हणून. तर मी पण तिला म्हटलं की मग नको येऊ, ते महत्त्वाचं आहे. 4 तारखेपर्यंत ती थांबणार होती. सकाळी तिला सहजच फोन केला. मी म्हटलं का गं, झाला का इंटरव्ह्यू वगैरे? झाला असेल तर तू येऊन जा. ती म्हणाली नाही जमत वगैरे. तर ती होती ट्रेनमध्ये, तिला सरप्राईज द्यायचं होतं आम्हाला. पण मी सहजच फोन केला सकाळी, तर झाला का तुझा इंटरव्ह्यू? तर ती म्हणाली की नाही, सगळेजणं गेले. मग मी सहजच तिला म्हटलं की हो का, बरं झालं तू आली, नाही तर आम्ही शेगावलासुद्धा जाणार होतो. असंच तिला मी म्हटलं की आम्ही जाणार आहोत वगैरे. तर केव्हा जाणार आहे म्हणाली ती. तर मी म्हटलं 29 तारखेला वगैरे जाऊ, म्हणजे उद्याच वगैरे. तू कशाला चालली, घरीच राहणं, असं तसं. मग मला असा शक आला. मी म्हटलं की अशी का बरं म्हणत आहे, म्हणजे काहीतरी आहे नक्की. आणि तिथे ना थोड्या थोड्या वेळाने आवाज येत होता, चहा घ्या, समोसे वगैरे असे विकणारे जे ट्रेनमध्ये असतात ना, त्या लोकांचा आवाज येत होता. तर पण तरी मी माइंड नाही केलं. आणि त्याच्यानंतर तिला मी म्हटलं की आम्ही शेगावला जाणार आहोत, तर नको जाऊ असं तसं. मग तू जाशील तर मग मी पण येते, असं ती म्हणायला लागली. तर मग तिचं जे सरप्राईज आहे ना, ते पूर्ण काय म्हणते, पचका झाला त्या सरप्राईजचा. आम्ही काही सरप्राईज वगैरे देऊ शकत नाही. जसं तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉगमध्ये, आम्ही गाडी घेतली आणि तिच्या बड्डेच्या दिवशीच आम्ही गाडी घेतली. पण संडे होता म्हणून आम्ही मंडेच्या दिवशी तिला सरप्राईज द्यायसाठी म्हणून आम्ही ती जिथे राहते तिथे गेलो. तिच्याच फ्रेंडला मी सांगितलेलं होतं की असा असा प्लॅन केलेला आहे आणि तिला कळू देऊ नका, आणि तिला खाली घेऊन या. पहिल्याच दिवशी ना म्हणजे बड्डेची पार्टी वगैरे दिलेली होती संडेच्या दिवशी, 22 तारखेची. त्याच्यामुळे ती म्हणाली की नाही, आता मी अभ्यास करते, मी काही बाहेर वगैरे येत नाही. पण मी कन्व्हिन्स वगैरे केलं तिला आणि खाली घेऊन आले. आणि त्याच्यानंतर पार्थनी काय केलं, स्नॅप टाकलेला होता गणेश टेकडीचा. त्याच्यामुळे तिच्या ना लक्षात येत होतं त्या गोष्टी. आणि ती सतत मला फोन करत होती, मम्मी तू येणार आहे का, मम्मी तू येणार आहे का. आणि मी नाही म्हणत गेली, पण ते तिच्या लक्षात येऊन गेलं सगळ्या गोष्टी. तर फ्लॉप झाला तो सरप्राईज. आणि आता आनाही देणार होती सरप्राईज, पण मी ओळखून घेतलं तिला. आणि मग ती म्हणाली का हो मम्मी, मी ट्रेनमध्ये आहे. तर आता ती थोड्याच वेळात येईलच. तर तुमचीसुद्धा भेट करून देते. आता 6 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत आना आलेली नाही आहे, कारण ट्रेन खूप लेट होती. त्याच्यामुळे आता स्वयंपाक करून घेते, कारण आल्याबरोबर तिला भूक लागेल. स्वयंपाक करून झालेला आहे, अजूनपर्यंत आना आलेली नाही आहे आणि तिची वाट मी बघत आहे. बघू आता किती वाजता येते ते. कॅब करूनच येणार आहे, जसं तुम्हाला सांगितलं मी. चला, आली आहे आना. आना गेलेली आहे फ्रेश होण्यासाठी, आंघोळ वगैरे करेल, फ्रेश होईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करू. हॅलो फ्रेंड्स, आज आहे 2024चा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर. आणि आता आम्ही चाललेलो आहोत फिरायला. कुठे जाणार आहोत अजून काही ठरवलेलं नाही आहे, पण सगळ्यात पहिले जायचं आहे अदितीकडे. म्हणजे अनुश्रीची आणि अदितीची पुष्कळ दिवस झाले भेट झाली नाही, तर भेट घेऊन येणार आहोत. तर त्याच्यानंतर मग ठरवू कुठे जायचं आहे म्हणून. अजूनपर्यंत काही ठरलेलं नाही आहे. 2024मध्ये खूप चांगले आणि वाईटसुद्धा अनुभव आले. 2024 काही शिकवून गेलेलं आहे मला, की अति कोणावर विश्वास ठेवायचा नाही आणि आपले कोणीच नाही आहे असंच ठरवायचं. आणि कारण खूप जास्त आपण अपेक्षा करतो एखाद्या व्यक्तीकडनं, आणि जर ती पूर्ण झाली नाही तर मग आपली निराशा होते. मला असं वाटते की जीवनामध्ये असे अचानक बदल घडून येतात आणि तुमचे जे खास आहे ते सुद्धा म्हणजे दूर जाऊ शकतात, म्हणजे काहीही होऊ शकते. आणि त्यातून मला काही निराशा मिळालेली आहे, तर ती गोष्ट मी 2025मध्ये कधीच करणार नाही. कोणावरही अजिबात विश्वास ठेवणार नाही, कारण नंतर मग आपल्यालाच खूप जास्त त्रास होतो. आपण विश्वास ठेवला की लोक आपल्या पाठीमागे खंजर खोपतात, तर ती चूक मी करणार नाही.
तर ह्याच गोष्टी आहे, काही शिकायच्या आहेत. चुकामुका होतातच असं नाही आहे, पण आपण त्याच्यातून काय घेतो ते महत्त्वाचं आहे. आणि खूप चांगल्या गोष्टी पण झालेल्या आहेत 2024मध्ये. जसं की अदितीला मी रशियाला MBBSसाठी पाठवलेलं होतं आणि 6 वर्षाचा तो कोर्स होता आणि ती 6 वर्ष कंप्लीट करून फायनली आलेली आहे इथे आपली MBBSची डिग्री घेऊन. तर ते एक कौतुकाचं होतं माझ्यासाठी. आणि आनाचंसुद्धा इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. तिला IIMचं कॉलेज मिळालं, IIM संबलपूर, आणि तीसुद्धा गोष्ट माझ्यासाठी खूप छान होती. तर या गोष्टी खरंच खूप छान होत्या दोन्ही गोष्टी. तर सगळ्यांसाठी नाश्ता घेता येत ना. नाश्ता घेतलेला आहे सगळ्यांसाठी आणि आता आम्ही नाश्ता घेऊन चाललेलो आहोत. चहा पण छान आहे. तर आम्ही वृंदावन सोसायटीच्या गेटमधून एंट्री करत चाललेलो आहोत. आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि बर्डीवर चाललेलो आहोत कारण आनाला करायची आहे शॉपिंग. केतकर हॉस्पिटल, आणि बघा किती सुंदर रस्ता झालेला आहे बर्डीचा. पुष्कळ दिवसानंतर आम्ही आलो इथे. आणि हे आहे बर्डीवरची दुकानं. सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत. चेंजेस झाले. हे काय झालं पण बर्डी? हे काय आहे? रेनोवेट केलं. काय आहे पण ते? किती सुंदर आहे पण ते. तर बर्डीला खूप दिवसांनी आलो आम्ही आणि खरं खूप चेंजेस पाहायला मिळाले. तर आनाला बेलीज वगैरे घ्यायचं आहे. हां, पूर्ण शेड्स. तुला बेलीज घ्यायचं आहे ना? इट्स लाईक फॉर्मल. फॉर्मल शूज घ्यायचे आहे तिला. चला इथे जाऊ, बघू कसं कलेक्शन आहे. बाटाची आहे ना. हां, गेट नवीन बनलेला आहे, रिनोव्हेशन केलेलं आहे याला. छान कलेक्शन आहे. आता आम्ही चाललेलो आहो मोदी नंबर 2 मध्ये. आणि इकडे पूर्ण शॉप बंद आहे. हे आहे ट्रिलियम मॉल. हे बघा क्रिसमस ट्री.
न्यू इयरची गर्दी बघा किती आहे ते. हे आहे बाटाचं शोरूम. ते बघू इथे कलेक्शन कसं आहे ते. गार्डन सिटी छानपैकी सजलेली आहे न्यू इयरनी, बघू शकता.